आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात पुढे, ती म्हणजे आत्ताच्या जेनझीला बोलणंही मुश्किल झालंय असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले। सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे, तर सेकंदागणित मन स्क्रोल होतंय असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले आणि त्यातून केमिकल लोचा निर्माण झालाय। बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांकासह कठीण परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असायला हवी असं देखील विश्वास नांगरे पाटील यांनी आता म्हटलेलं आहे। तर सध्या त्यांना कोणी काहीच म्हणू शकत नाही असं ते म्हणत आहे। नागपूरमधील विशेष कार्यक्रमादरम्यान नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपला हा अनुभव शेअर केलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, एकीकडे आपण पाहतोय संपूर्ण देशभरात जेनझींचीच चर्चा रंगलेली आहे आणि दुसरीकडे जेनझी कशा प्रकारे सध्या स्क्रीन टाइम त्यांचा वाढतोय आणि त्यांचं मन स्टेबल नाही, या संदर्भात विश्वास नांगरे पाटील बोललेले आहेत। काय अपडेट? नक्कीच कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये देशभर जे आंदोलनं सुरू आहे जेन झीचे, तशाच प्रकारचे आंदोलनं नागपुरातही झालेले आहे। त्यामुळे सध्याच्या जेन झीशी बोलणंही मुश्किल झालेलं आहे, असा अनुभव जो आहे तो विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलेला आहे। त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे असे ते म्हणतात आणि भावनिक आणि सामाजिक गुणांकासह कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता तरुणांमध्ये वाढायला पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते विश्वास नांगरे पाटील यांनी केलेलं आहे। कारण की गेले 8 दिवस झाले नागपुरातील संविधान चौकामध्ये जे काही तरुणांचं आंदोलन होतं आणि त्यांना कुठल्या प्रकारे समजून सांगायचं, कारण की बऱ्याचदा परमिशन नसतानाही आंदोलन करण्यात आलं। मग त्या तरुणांना डिटेन करताना किंवा त्यांना समजून सांगताना पोलिसांची तारेवरची कसरत होत होती। त्यामुळे कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमामध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी तरुणांबाबत जे आहे ते मत व्यक्त केले। अगदीच धन्यवाद गजानन, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।